गट विकास अधिकारी यांना आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा पातुर्डा ग्रामपंचायत गट विकास अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आमरण उपोषण। ग्रामविकास अधिकारी SP मेहेंगे याची बदली करण्याबाबत ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू। संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्याकडे दिनांक 3 जुलै 2024 रोजी पहिली तक्रार दाखल केली होती, परंतु अद्यापर्यंत ग्रामविकास अधिकारी SP मेहेंगे यांच्यावर कार्यवाही का झाली नाही। सदर ग्रामविकास अधिकारी हे मौजे पातुर्डा ग्रामपंचायत मध्ये गेल्या 11 ते 12 वर्षापासून कार्य करत आहेत। हे ग्रामविकास अधिकारी पातुर्डा येथे जातीमध्ये तेढ निर्माण करतात। 11 ते 12 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी निधीचा अपव्यवहार केलेला आहे। तसेच ग्रामविकास अधिकारी SP मेहेंगे हे गेल्या 12 वर्षापासून मुख्यालयी राहत नाहीत, परंतु मुख्यालयी राहण्याचे पैसे मात्र शासनाकडून घेतात। तसेच ग्रामपंचायत सदस्यासोबत उलट वागणूक देतात व वार्डाचे कामे करताना कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता कामे करतात। सदर ग्रामविकास अधिकारी यांना 14 व 15 वित्त आयोगाची कामे केली, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। दिनांक 25 जुलै 2024 रोजीच्या पत्रानुसार चौकशी अहवाल अद्याप भेटलाच नाही व केलेली चौकशी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे। चौकशी अधिकारी यांनी केलेली चौकशी ग्रामविकास अधिकारी यांच्या संगमताने व नियमाबाहेर केली आहे। ग्रामविकास अधिकारी मेहेंगे हे अपंगाचा निधी वाटप करताना दिरंगाई करणे व संबंधित अपंगास त्रास देणे हे कार्य नियमित सुरू असते। या सर्व प्रकाराविषयी पातुर्डा गावातील ग्रामपंचायतचे सदस्य स्वतः आमरण उपोषणाला बसले। आज रोजी आपली पंचायत समिती संग्रामपूर कार्यालयासमोर काही पातुर्डा ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत हे स्वतः ग्रामसेवक मेहेंगे यांच्या कामावर व त्यांना जे मिळत असलेली उद्धट वागणूक यांच्या विरोधात उपोषणाला बसलेले आहेत सकाळपासून। परंतु आपण त्यांची भेट घेऊया। आज आम्ही पातुर्डा बुद्रुक ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामविकास अधिकारी SP मेहेंगे यांच्या विरोधात उपोषणासाठी बसलेलो आहे। उपोषणासाठी बसलो म्हणजे याचा अर्थ आहे की आम्ही पहिले सतत 3-4 महिन्यापासून, काही मागील वर्षापासून पाठपुरावा केला। BDO साहेबांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिले आणि त्याच्यावर काहीच केलेलं नाही। हा ग्रामविकास अधिकारी OBC घरकुलाचे जे अर्ज गावातून येतात त्याची कोणत्याही प्रकारची ग्रामसभा न घेता त्या लोकांचे नावं हेतुपुरस्सर रद्द करते। त्याच्या कोणाशी वैयक्तिक वाद व्हायला असला तो वाद त्याच्यावर अन्याय करते, वाद त्याच्यावर आणि त्याच्यावर अन्याय करते। त्याच्यानंतर 15 वित्त आयोग 14 वित्त आयोगच्या जे कामं झाले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणाचा भ्रष्टाचार झाला हे दिसून येते। आमच्याकडे फोटो बी आहेत। त्याच्यानंतर दलित वस्तीचे जे कामं झाले याच्यामध्ये रस्ते आता पूर्णपणे उखडलेले आहेत, त्याचे पण ते कोणताच माल मटेरियल राहिलेलं नाही आहे। आणि तुम्ही ज्या दिवशी पंचायत समितीचे जे आपले BDO साहेब आहेत पायगन यांना निवेदन दिलं की आम्ही उपोषणाचा इशारा देत आहोत साहेब, आमचे जे ग्रामपंचायतचे आपले मेहेंगे आहेत यांची बदली करण्यात यावी किंवा नवीन आम्हाला ग्रामसेवक देण्यात यावा, बरोबर? त्यावेळेस BDO साहेबांनी काय म्हटलं, तुम्हाला काय आश्वासन दिलं? BDO साहेबांनी आम्हाला असं म्हटलं पहिल्या वेळेस की आम्ही तुम्हाला 3 ते 4 दिवसात ग्रामसेवक बदलून देतो। अच्छा। दुसऱ्या वेळेस आम्ही गेलो तर BDO साहेबांचे उत्तर वेगळे भेटले की माझ्याकडे माणसं नाही, तसं नाही तसं नाही, त्यांचं काय सारकाट झालं ते आम्हाला माहीत नाही। आज रोजी तुमच्या उपोषणाला आपल्या पंचायत समितीचे कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी भेट वगैरे दिली का? आतापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्याची भेट नाही आहे आणि कुणी घेऊन बी त्यांना आम्हाला पाहिजे। आज पंचायत समिती कार्यालयात पातुर्डा ग्रामपंचायतचे सदस्य यांचे आमरण उपोषण चालू आहे। यांची प्रमुख मागणी आहे की जे SP मेहेंगे ग्रामविकास अधिकारी आहेत यांची बदली करण्यात यावी। नियमाप्रमाणे जर बघितलं तर असं लक्षात येते की त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त तिथे कालावधी झालेला आहे। त्यांची बदली होणं हे काळाची गरज आहे, हे नियमानुसार सुद्धा आहे। त्यांची बदली करण्यात यावी एवढी मार्मिक मागणी आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं यांना समर्थन देऊन या ठिकाणी करीत आहोत। आणि त्यांची मागणी या उपोषणकर्त्यांची जर का मान्य झाली नाही तर लोकशाही पद्धतीनं आम्ही रस्त्यावरची आंदोलने तालुक्यावर करू। यात प्रशासनाची जर का बदनामी झाली तर प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार असेल असं या ठिकाणी सांगतो।